रामकृष्ण हरी बंधून मी ॲडव्होकेट बंडू काशी. बंधूनो, काल लक्ष्मण हाकेने असं विधान केलेलं आहे की आता दांडके नाही कोयते काढू. बंधूनो, कायम महिलांचा अपमान करणारा, दांडक्याची आणि कोयत्याची भाषा करणाऱ्या लक्ष्मण हाकेचा खरा शारीरिक आणि वैचारिक चेहरा मी आपल्या समोर आणू इच्छितो. बंधूनो, मी सुद्धा सांगोला तालुक्यातीलच असल्यामुळे लक्ष्मण हाकेचा खरा चेहरा दाखवतो. बंधूनो, हा पहा, डोक्यावर केस नसलेला टकल्या लक्ष्मण हाके. बंधूंनो, डोक्यावरती केसाचा टोप घालून महाराष्ट्रातील जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करतोय. आमच्या मराठा समाजातील माय माऊल्यांचा अपमान करतोय, दांडक्याची आणि कोयत्याची भाषा करतोय. त्या लक्ष्मण हाकेला एवढंच सांगायचं आहे, लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने तो आमच्या माई माऊलींचा अपमान करतोय, त्याच पद्धतीने बांधवानो, हा लक्ष्मण हाके स्वतःच्या माई माऊलीचा, आई वडिलांचा सुद्धा कसा अपमान करतोय हे मी आपल्याला सांगू इच्छितो. बंधूंनो, ज्या माय माऊलीनं रक्ताचं पाणी केलं, 9 महिने पोटात वाढवलं, काबाड कष्ट केलं, ज्या वडिलांनी काबाड कष्ट केलं, रात्रंदिवस हातामध्ये कोयता घेतला, त्याच्यामधून आलेला 1-2 रुपया याला लक्ष्मण हाकेला शिक्षणासाठी दिला. तो कष्टाचं प्रतीक असणारा कोयता घेऊन हा लक्ष्मण हाके स्वतःच्या आई वडिलांचा अपमान करतोय. कष्टाचं प्रतीक असणारा कोयता आज मराठा समाजाच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्हाला जाहीरपणे आव्हान देतोय, आता जर आमच्या नादाला लागाल तर आम्ही कोयत्याने तुम्हाला कापून टाकू. लक्ष्मण हाकेला एवढंच सांगायचंय, लक्ष्मण हाके, कष्टाचं प्रतीक असणारा कोयता आहे ना, तो कोयता कष्ट कधी करेल त्याला आम्ही काम दिलं तर, परंतु गोरगरिबांच्या पोटावरती आम्ही कधीही उठणार नाही. परंतु तुला जाहीर आव्हान आहे, अरे कोयत्याची भाषा तू मराठा समाजासाठी करतो, तुला एवढीच सांगतो, मराठा एक ऐसा किताब का ऐसा पन्ना है जिसे पढ़ने के लिए कुछ दिन और रातें लगेगी. ए लक्षा, मराठाओं को समझने के लिए तेरी जिंदगी बीत जाएगी. मराठ्यांना समजण्यासाठी तुझं अख्खं आयुष्य जाईल. बंधूनो, तुमच्या माझ्या मायमाऊलीचा अपमान करणारा आज लक्ष्मण हाके स्वतःच्याच आईचा अपमान करतोय. ज्या आईने काबाड कष्ट केलं, ज्या कोयत्याने 2 रुपये कमवले, त्या कोयता तो आज आपल्या समाजाला वापरण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष्मण हाके कसा खोटारडा आहे याचं दुसरं उदाहरण सांगतो. बंधूंनो, ज्या धनगर समाजातून लक्ष्मण हाके येतो, त्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी पूर्णपणे सोडून दिलेला आहे. बंजार समाजाला आज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, त्यांना सुद्धा म्हणतोय की तुम्ही आता एकत्र राहा, वेगळं होण्याची भाषा करू नका. म्हणजे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गाचा, एसटी आरक्षणाचा प्रवर्गाचा जो प्रश्न आहे तो त्यांनी सोडून दिलेला आहे. आणि बंजारा समाजाला सुद्धा तो म्हणतोय तुम्ही आता एकत्र राहा, म्हणजे एसटी प्रवर्गातून आरक्षण तुम्ही घेऊ नका. बंधूनो, असा हा लक्ष्मण हाके फक्त स्वतःच्या फायद्याकरता आणि सुपारी घेऊन अशा प्रकारे चुकीचं वर्तन करून महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. त्या लक्ष्मण हाकेला माझं जाहीर आव्हान आणि चॅलेंज आहे, मी तुझ्या गावामध्ये येणाऱ्या 5 तारखेला जुजारपूरला हातामध्ये गुलाबाची फुलं घेऊन आणि पैठणी साडी घेऊन तुझ्या आईला भेटायसाठी येणार आहे. तू कोयता घेऊन ये, तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर मी ती झेलायला तयार आहे. लक्ष्मण हाके, ज्या पद्धतीनं आज तू समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करतोय, महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे, येणाऱ्या 5 तारखेला जुजारपूर या गावातूनच, लक्ष्मण हाके याच्या गावातूनच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी लक्ष्मण हाकेच्या आईच्या हातामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन लक्ष्मण हाके याच्या आई वडिलाच्या पाया पडून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठीचा एल्गार मी अनेक बांधवांना घेऊन चालू करणार आहे. बांधवांना तुमची मला साथ हवे. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनो, आता आपली लढाई धनगर समाजासाठी, धनगर समाजाला, बंजार समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मराठा बांधव लढणार आहे. एक मराठा कोटी मराठा, एक धनगर कोटी धनगर. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार, लबाड बांधती इमल्या माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेसेला मनिहार, वेसेला मनिहार. उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धव म्हणजे उद्धव ठाकरे साहेब नाही, आत्ताचं हे विद्यमान सरकार. बंधूनो, या महाराष्ट्रामध्ये माझा पत्रकार सुरक्षित नाही, डॉक्टर मंडळी सुरक्षित नाही, व्यापारी मंडळी सुरक्षित नाहीत, आणि या ठिकाणी समाजसेवक सुद्धा सुरक्षित नाहीत. अरे बंधूनो, या महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी लेक
माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊल्या सुरक्षित नाहीत. दिवसा ढवळ्या आमच्या लाडक्या कोवळ्या मुलींना उचलून घेऊन जातात, त्यांच्यावरती बलात्कार करतात आणि त्यांचा निगृहपणे खून करतात. अरे कोण आहे या महाराष्ट्रात सुरक्षित? आणि आमच्यासारखा वकील बांधव सुद्धा सुरक्षित नाही. दिवसा ढवळ्या त्याच्यावर गोळ्या घातल्या जातात. आमचं संरक्षण करायला ह्या सरकारला वेळ नाही. या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित कोण आहे माहिती आहे? तुमच्या आमच्या आया बहिणींच्या बद्दल, तुमच्या आमच्या मातांच्या बद्दल अत्यंत हीन दर्जाची वक्तव्य करणारा लक्ष्मण हाके सुरक्षित आहे. संगीता वानखडे सुरक्षित आहे. ज्याला स्वतःच वकिली वाचवता आली नाही असा गुणरत्न सदावर्ते सुद्धा या ठिकाणी सुरक्षित आहे. बंधूंनो, 2014 साली 527 मते मिळाली, 2019 साली 287 मते मिळाली आणि आताच्या झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये फक्त 5,000 मते मिळाली. खोट्या कागदपत्राच्या आधारे मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झाला. तुमच्या आमच्या आया बहिणींबद्दल चुकीची विधानं करणारा या लक्ष्मण हाकेला, या गुणरत्न सदावर्तेला पोलीस प्रोटेक्शन आहे. बंधूंनो, त्यांचा महिन्याचा खर्च 20 ते 25 लाख रुपये त्यांच्यावरती सरकार करतं. ते सुरक्षित आहेत, परंतु आम्ही सुरक्षित नाही. या सरकारला मला जाब विचारायचा आहे. या सरकारला तुम्ही आम्ही सर्व मराठा बांधवांनी, सर्व बांधवांनी, जाती धर्माच्या बांधवांनी त्यांना जाब विचारायचा. अरे आम्ही पैसे भरतो, आम्ही टॅक्स भरतो आणि तुम्ही त्याला प्रोटेक्शन का देता याचं आम्हाला उत्तर हवंय. तुम्ही त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं, त्याचमुळे त्या आज एवढ्या खालच्या दर्जाची विधानं करतायत. त्यांना तुम्ही जे पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे ते पहिलं काढून घ्या. अन्यथा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही सर्व मराठा बांधवांनी तुम्हाला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे सरकारच्या खर्चातून. याच्यासाठी तुम्ही सर्वांनी तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला, तुमच्या एसपी साहेबांना, कमिशनर साहेबाला आणि पोलीस महासंचालकाला तुम्ही अर्ज करा आणि पोलीस प्रोटेक्शन मागा. आणि तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन जर देत नसतील तर या लक्ष्मण हाकेचं, या गुणरत्न सदावर्तेचं, त्या संगीता वानखेडेचं पोलीस प्रोटेक्शन काढण्याबाबत तुम्ही विनंती अर्ज करा. कारण आपल्या पैशातून हे आपल्याला शिव्या देतात आणि सरकार त्यांना जपत. याचा विचार करायची वेळ आलेली आहे. बंधूंनो, हात जोडून विनंती आहे, तुम्ही सर्वांनी स्वतःला पोलीस प्रोटेक्शन मागा किंवा त्याचं पोलीस प्रोटेक्शन काढण्यासाठीची विनंती करा. एवढंच बोलतो बंधूंनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.